हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मसाला पापड. झटपट होते, अगदी रेस्टॉरंटला भेटते तसाच बनतो, अगदी कमी साहित्यात आणि प्रत्येकजण आपण आपल्या घरी बनवू शकतो. आता इथे मी घेतलेले आहेत उडदाचे पापड. तुम्ही कुठल्याही आकाराचे घेऊ शकता, लहान मोठे. त्यासाठी मी इथे घेतलेली बारीक शेव, एक टमॅटो आणि कांदा, कोथिंबीर. कांदा आपल्याला खूप बारीक कट करून घ्यायचा आहे, एकदम फाईन चॉप, जसं रेस्टॉरंटच्या मसाला पापडमध्ये असतो बारीक बारीक, अगदी तसं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला पापड किती बनवायचे आहेत त्यावर कांदा घ्यायचा आहे आपल्याला. मी इथे 2-3 बनवणार आहे, त्याच्यामुळे मला एक कांदा बस होईल. आता इथे मी एक टमॅटो देखील घेतलेला आहे, तो देखील आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपण एकदम फाईन चॉप करून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. आता आपलं सर्व कट करून घेतलेलं आहे. आता आपण साईडला कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे, जेणेकरून आपल्याला पापड व्यवस्थित तळता येतील. आता इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी थोडासा पापड आधी डीप करून घेतला होता, तेल व्यवस्थित गरम झाले की नाही, आणि त्यानंतर पूर्ण पापड मी व्यवस्थित तळून घेतलेला आहे. आता 1 बाय 1 मी असे सगळे पापड तळून घेणार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. ते बघू शकता मी बाकी सर्व पापड व्यवस्थित तळून घेत आहे. आपण हॉटेलला बाहेर गेल्यावर पहिले, रेस्टॉरंटला आपण पहिले ऑर्डर करतो ते मसाला पापड. आता त्यासाठी मी इथे एक मीठ घेतलेलं आहे एका वाटीमध्ये, थोडंसं लाल तिखट, आणि इथे थोडासा मी चाट मसाला घेतलेला आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून पापडवरती हलकासा भुरभुरायचा आहे. आता इथे पापड घेऊया. त्यावरती मी कांदा टाकलेला आहे, थोडीशी शेव, आपल्याला 2-3 थोड्याशा लेअर टाकायच्या आहे. थोडासा टमॅटो कट केलेला, बारीक कट केल्यानं त्याची चव छान येते. आता परत मी एकदा शेव टाकत आहे. शेव इथं बारीकच घ्यायची आहे, जेणेकरून त्याची चव छान येईल. आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे. बघा किती छान दिसतोय ना. आता आपण तयार केलेला मसाला याच्यावर ॲड करू. आता हलकासा भुरभुरायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही मी किती छान बनवलेला आहे. चवीला इतका छान लागतो. तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबू देखील पिळून ॲड करू शकता. आता मी दुसरा एक बनवून घेणार आहे. त्यावरती पण मी सेम प्रोसेस करणार आहे. कांदा प्रथम, नंतर टमॅटो, थोडीशी कोथिंबीर, शेव आणि अर्थातच आपण बनवलेला मसाला. झटपट तयार होतो, खूप वेळ लागत नाही, चवीला एकदम चवदार लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम झटपट होतो. इथे बघू शकता. त्यावरती मी थोडासा चाट मसाला आपला ॲड करणार आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेला आहे. गेस्ट घरी आले तर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता. बघू शकता इथे किती दिसायला छान दिसत आहे, तितका चवीलाही छान दिसत. तुम्ही नक्की ट्राय करा. बाय बाय.